झी 24 तास, एक पाऊल पुढे झाला. इनफॅक्ट याच्यानंतर त्या 4 मुलांनी जर पोलिसला कळवलं असतं, कारण 7-8 मिनिटाचा गॅप मध्ये आहे, आणि जर पोलिसला कळवलं असतं तर पोलीस पोहोचू शकले असते किंवा तिथून ते निघून गेले असते तरी, कारण ते धमकी देऊन निघून गेले की तुम्हाला धडा शिकू, आणि येताना सुरे घेऊन, तिथल्याच नारळाच्या गाडीवरचे सुरे घेऊन आले आणि अक्षरशः ब्रुटल अशा पद्धतीचा हल्ला करून तिथल्या किननचा तर हॉस्पिटलमध्ये जायच्या अगोदरच टू डेट डिक्लेअर करण्यात आला, आणि रुबिन हा 31 तारखेला 31/10 रोजी मृत्यू त्याचा झाला. त्याच रात्री ह्या 4ही आरोपींना पकडलं. यात 12 आय विटनेस उभा केले, परिस्थितीजन्य पुरावा जो गोळा केला, रक्तानं माखलेले शर्ट, त्याचबरोबर रक्तानं माखलेली हत्यारं जप्त करण्यात आली. केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये नेण्यात आलेली आहे. 13 तारखेला उज्ज्वल निकम साहेबांनीच विनंती आमची मान्य केली आणि ते पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून शासनाने त्यांची नेमणूक केलेली आहे, आणि अतिशय वॉटर टाईट अशा पद्धतीची ही केस आम्ही बनवलेली आहे. तिसरं उदाहरण आपण म्हटलं ते स्पॅनिश मुलीवरती झालेला बलात्कार. यात सुद्धा 24 तासामध्ये आपण आरोपीला पकडू शकलो. सगळ्या पोलीस स्टेशननी ताकद लावली, कारण एका परकीय महिलेवर हा बलात्कार झालेला होता. पण एक गोष्ट मी सांगू इच्छितो आपल्याला, की ही जी इमारत पेरी क्रॉस रोड सारख्या पॉश लोकॅलिटी मधली आहे, त्यातनं पाठीमागच्या कंपाऊंडवरनं ते आतमध्ये आरोपी घुसला. स्पायडरमॅन सारखा तो कुठेही चढू शकतो अशा पद्धतीचा तो सरावलेला गुन्हेगार आहे. आणि 3ऱ्या मजल्यावर ही मुलगी एकटीच त्या फ्लॅटमध्ये राहत होती. त्या पर्टिक्युलर फ्लॅटलाच खिडकीला ग्रिल नाही आहे, त्यामुळे आणि खिडकीची खिटी लावण्याचा किंवा लॉक लावण्याचा सुद्धा ती मुलगी दुर्दैवानं विसरून गेली. ज्या रूममध्ये त्यानं प्रवेश केला ती रूम उघडीच होती. त्याच्यातनं दुसऱ्या रूममध्ये हॉलमध्ये गेला, ती उघडी होती. किचनमध्ये गेला, तिथली सुरी घेतली, आणि ज्या रूममध्ये ही मुलगी झोपलेली होती त्या रूमचा दरवाजा पण उघडा होता. इनफॅक्ट ज्यावेळेला तो सुराग घेऊन तपासत होता, मुलीला लक्षात आल्यानंतर ती दरवाजाच्या बाहेर पळाली, पण दुर्दैवानं ती खाली पळाली नाही आणि समोरच्या दरवाजा नॉक करण्यात लागली, ज्या ठिकाणी कुणी राहतच नव्हतं. इनफॅक्ट सगळ्यात गंभीर गोष्ट मला वाटते ती म्हणजे ज्या वेळेला ही घटना घडल्यानंतर मृत्यूच्या भीतीनं तिनं स्वतःला बाथरूममध्ये कोंडलं आणि ती ओरडत होती. शेजारी जागे झाले. त्यांनी इंटरकॉमवरून 2 वॉचमन या बिल्डिंगच्या खाली झोपलेले होते. इतके गाढ झोपलेले होते की इंटरकॉमवरून वारंवार फोन करून सुद्धा ते जागे झाले नाहीत. आणि शेवटी पोलिसला फोन केल्यानंतर पोलिसच्या 15 पोलीस स्टेशनची टीम येऊन त्यांना जागे केलं. नंतर या मुलीला आपण रेस्क्यू केलं. आता मला सांगा की मी आता वेस्टर्न सबर्ब्स पाहतो. साधारण 4,500 माझ्याकडे फोर्स आहे. त्यातले दिवसाच्या शिफ्टमध्ये 2,000-2,500, रात्रीच्या शिफ्टमध्ये 2,000-2,500. त्यातले सुद्धा पेट्रोलिंगला आपण या पूर्ण वेस्टर्न सबर्ब्सच्या 21 पोलीस स्टेशनमध्ये 1,001 लोक लावू शकतो. प्रायव्हेट सिक्युरिटीचा रोल, समाजाचा रोल आम्ही ब्लेम गेम करत नाहीये. आमची जबाबदारी आम्ही पाळतोय. 5 ते 7 मिनिटात आपला रिस्पॉन्स टाइम आहे. किनन आणि रुबिनच्या मॅटरमध्ये सुद्धा आपला रिस्पॉन्स टाइम इमिडिएटली आपण हॉस्पिटलला पोहोचून आणि रात्री आरोपी राऊंड अप करून इमिडिएटली अटक केले. यामध्ये सगळ्यांनी जागृत होण्याची आवश्यकता आहे. आता मॅडम म्हणत होत्या त्याप्रमाणे एक सर्वे मी अलीकडे वाचलेला होता की आपली मुलं कॉलेजचं एज्युकेशन पूर्ण होईतोपर्यंत 20,000 तास टीव्ही पाहतात. त्यात 15,000 रेप, 12,000 बलात्कार, 15,000 खून, 12,000 बलात्कार आणि 1 लाखाच्या वर अश्लील जाहिराती पाहतात. पूर्वी शाळेमध्ये असे बाण फेकून मारणे किंवा टिंगलटवाळी करणे असे प्रश्न असायचे. ते आता चाकूसुऱ्यांचा वापर, एड्स आणि इतर गंभीर स्वरूपाचे जे मी आता सांगू शकत नाही अशा पद्धतीचे येऊ शकतात, असा एक तो सर्वे मी माझ्या वाचनात आलेला होता. त्यामुळे जा हॉलिस्टिकली, कारण आम्ही अँटी युटिझिंग स्क्वॉड्स बनवले. त्यानंतर 700 मुलांना आम्ही राऊंड अप केले. त्यांच्यावर चार्जेस 110-112 प्रमाणे केले आणि त्यांच्यावर दंड वसूल केला. त्यांच्या शाळेमध्ये कळवलं, कॉलेजेसमध्ये कळवलं, त्यांच्या वर्कप्लेसला कळवलं. ही हॅरॅसमेंट काय फक्त रस्त्यावरच्या टवाळखोरांचीच नाहीये, ती वर्कप्लेसच्या ठिकाणी सुद्धा आहे. विशाखा वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केस नंतर वर्कप्लेसला हॅरॅसमेंट कशी रोखायची याच्या संदर्भात सविस्तर गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. कायद्यामध्ये बदलही होत आहेत. साक्षी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसच्या निर्णयानंतर सुप्रीम कोर्टाने लॉ कमिशन निर्माण करून 375 म्हणजे रेपची डेफिनेशन वायडन केली. त्यात पुरुष मुलं सुद्धा, म्हणजे लहान मुलं, मग ते जेंडर लेस अशा पद्धतीचं करून त्यात इन्क्लूड करण्यात आले. पेनिट्रेशनचा पूर्वी कंपल्सरी भाग होता तो वेगळ्या पद्धतीने घेण्यात आला. तर हे कायद्यामध्ये बदल नेहमी होत असतात. कायदे कठोर केले पाहिजेत हे नेहमी चर्चा होत असते.
पण याचा सर्व अंगानं विचार होणं हे आवश्यक आहे. हे एक एपिडेमिक आहे जे आपल्याला सगळ्यांनी मिळून आपण त्याला थांबवण्याची अशा प्रकारच्या घटना या वारंवार होतात आणि त्यावर पोलीस नेमकं काय करतायत. ब्रेकची वेळ झालेली होती तरी विश्वास नांगरे मी तुम्हाला थांबवलं नाही याचं कारण तुमचं विवेचन हे महाराष्ट्राला अत्यंत आशादायक होतं. हा कार्यक्रम बघणाऱ्या ज्या अनेक पालक आहेत, विशेषतः आया आहेत, ज्यांच्या मुली 15-16 वर्षाच्या घराबाहेर जातात, त्यांची आत्ताची मनस्थिती काय असेल हा कार्यक्रम ही सगळी घटना पाहिल्यानंतर याची कल्पना मी करू शकतो. म्हणून ब्रेकची वेळ झाली तरी सुद्धा मी तुम्हाला थांबवलं नाही. आत्ता घ्यायचा आहे मला एक ब्रेक आणि ब्रेक नंतर नेमक्या अशा प्रकारच्या घटना जर एखाद्या मुलीच्या आयुष्यात घडत असतील, इव्ह टीजिंग होत असेल, रोड रोमिओ त्रास देत असतील तर तिने नेमकं काय करावं आणि त्याहीपेक्षा सुद्धा बदलता सेक्स रेशो याला कारणीभूत आहे का, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. कशी रोखणार छेडछाड. झी 24 तास, एक पाऊल पुढे.